हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. लाडकी बहीण योजनेतून एका महिन्यात 5 लाख महिलांना वगळलं. वयाची अट आणि इतर सरकारी योजनांमधून लाभ घेणाऱ्या महिला योजनेतून बाहेर. आदिती तटकर यांनी दिली आकडेवारी. हिंगोलीत अर्जावरती महिलांचे फोटो लावून 4 पुरुषांनी लाटले लाडक्या बहिणींचे पैसे. कारवाईच्या भीतीनंतर चौघांची योजनेतून माघार. पैसे वसूल करणार असल्याचा अधिकाऱ्यांचा दावा. सोयाबीन खरेदीच्या मुदतवाढीसाठी राज्य सरकारकडून केंद्राला प्रस्ताव. पुन्हा मुदतवाढ देण्याची मागणी. केंद्राच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांच्या नजरा. महाराष्ट्रातील प्रौढ लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार कसे? राहुल गांधींचा सवाल. विधानसभा निवडणुकीत झालेल्या घोटाळ्याचे पुरावे सादर करण्याचा दिला इशारा. $39 लाख मतं बिहारमध्ये जातील. संजय राऊतांचा खोचक टोला. तर ईव्हीएम बंद करत मतपत्रिकेवरती निवडणूक घेण्याची सुप्रिया सुळेंची मागणी. दिल्ली विधानसभेच्या निकालानंतर काँग्रेसचं नाव पुसून टाकलं जाईल. राहुल गांधींनी केवळ पराभवाचं चिंतन करावं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला. आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबतच राहणार. ऑपरेशन टायगरची अरविंद सावंतांनी काढली हवा. पायाखालची वाळू सरकल्याने जाणीवपूर्वक बातम्या पसरवल्या जात आहेत असा आरोप. शिवसेना हा भाजपाच्या पोटातला अपेंडिक्स. संजय राऊतांची खोचक टीका. तर ठाकरे गट हा काँग्रेसच्या शरीरातील मूळव्याध म्हणत नरेश मस्केंचं प्रत्युत्तर. अंतरवाली सराटीत पुन्हा मंडप उभारण्याचं काम सुरू. मनोज जरांगेंकडून पुन्हा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची तयारी. उद्या पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती. पुण्यात पुन्हा पोलिसांवरती हल्ला. फोनवरती बोलत दुचाकी चालवणाऱ्याला रोखल्याने पोलिसाच्या डोक्यात दगड घातला. फुरसुंगीतील धक्कादायक घटना. आणि मुंबई ड्रग्ज तस्करी प्रकरणी 4 जणांना अटक. अंमली पदार्थ मुक्त भारताचं स्वप्न साकार होण्याचा पुरावा असल्याचं म्हणत अमित शहांकडून नार्कोटिक्स ब्युरोचं कौतुक.